तुमच्या पण घरी मुलं भेंडी बघून तोंड फिरवतात का? आज मी तुम्हाला अशी भेंडी बनवायला शिकवणार आहे की एकदा खाल्लं की परत परत मागाल. ही आहे कुरकुरीत भेंडी फ्राय, अगदी चिप्ससारखी. आता पहिली स्टेप, भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची. पाणी राहिलं तर भेंडी कुरकुरीत होत नाही. आता भेंडी ही अशी उभी चिरून घ्यायची. भेंडीचा देठ आणि शेंडा कट करून घ्यायचा आणि बारीक उभी चिरायची. मी अशी बारीक बघूनच घेतली. जर मोठी असेल तर मधून कट करून मग बारीक चिरायची. आता ही सगळी भेंडी चिरून झाली आहे. आता याला आपण मसाले लावून घेऊ. तर त्यासाठी मी धना पावडर, मिरची पावडर, हळद आणि मीठ घेतलं आहे. आता यात 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आणि अजून चवीसाठी आपण याच्यात थोडासा गरम मसाला पण टाकला आहे. आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. मसाले व्यवस्थित लागले की भेंडी चवीला छान लागते, म्हणून अगोदर मसालेच लावून घ्यायचे. आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये 3 चमचे बेसन, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, याला पण चांगलं आपण मिक्स करून घ्यायचे. तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तांदळाचं पीठ जरी घेतलं तरी चालेल. जास्त कोरडं वाटत असेल तर यामध्ये 1 चमचा पाणी घालून अजून मिक्स करायचं. मी तर थोडं थोडं पाणी करून चांगलं मिक्स करून घेतलंय. यात ना आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. जर आपण जास्त पाणी वापरलं तर भेंडी मऊ पडते, म्हणून आपल्याला थोडं थोडंच पाणी वापरायचं आहे. मी 1 चमचा करून असं 3 चमचे पाणी इथं वापरले. थोडं थोडं पाणी जर वापरलं तर पीठ चांगलं व्यवस्थित लागतं. इकडं तेल गरम झाले, यात भेंडी तळून घ्यायची. भेंडी एकदम जास्तच तेलात सोडायची नाही, थोडी थोडी करून तळायची. आता सुरुवातीला आपण गॅस फुलच ठेवला आहे. आता थोडीशी भेंडी फ्राय झाली की आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर शेवटपर्यंत ही तळून घ्यायची, म्हणजे एकदम क्रिस्पी भेंडी तयार होते. आता ही तळून झाली. आता आपण याला बाजूला काढून घेऊ. तुम्ही बघू शकताय किती छान कुरकुरीत आवाज येतोय. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा.